तर इथे बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी धुक्याची पहाट म्हणता येणार नाही, कारण रात्री वेळानं झोपल्यामुळे थोडी लेट उठले होते मी आणि धुकं पडलं होतं. सकाळी लवकर सडा रांगोळी झाल्यानंतर पहिलं काम होतं स्वतःसाठीचं सगळं रेडी करणं. तर मी सडा रांगोळी झाल्यानंतर पहिल्यांदा काम केलं. माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी बँगल्स सिलेक्ट करून ठेवल्या आणि ते बघू शकता तुम्ही दुपारपर्यंत ही सगळी तयारी पूर्ण झाली होती, कारण हे फक्त रात्री सेटअप केलं होतं आणि हे गवर वगैरे सगळं दुसऱ्या दिवशी सकाळीच हे सगळं तयार केलं. ऊस वगैरे लावायचे होते आणि ते बघू शकताय तुम्ही डेकोरेशन पूर्ण झालेलं होतं. आणि हा तुम्ही बघू शकताय व्हिडिओ, इथे गवर बसवली होती आणि हा ती तुम्हाला मी काल दाखवला होता मागच्या व्लॉगमध्ये. आणि ड्रायफ्रूट्स, तिळाचे लाडू, साखरेची खेळणी, हे सगळे दागिने आणि दोघांचे कपडे व्यवस्थित, आणि आपण ओटीसाठी जे लागणारं सामान असतं ते गाजर, मटार वगैरे, सोलाणे, हे सगळं डेकोरेशन झालं होतं. आणि संध्याकाळी 4 वाजता सगळ्यांचं चालू होतं फोटोशूट आणि त्या दोघांना सगळे दागिने घातले. त्यानंतर दोघांचं छोटंसं फोटोशूट झालं. त्यानंतर व्हिडिओ शूट झाला संक्रांतीचा, कारण पहिला संक्रांत सण स्पेशल असतो. तर हे सगळं पूर्ण झालं, सगळा शूट झाला. त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही, हे आहेत माझे सासरे. लेकीच्या फोटोशूटसाठी वडिलांची धडपड बघू शकताय तुम्ही. इथे पतंग उडवायचं काम करत होते आणि हे छोटे छोटे सगळे स्पेशल मुमेंट्स कॅमेऱ्यात कॅप्चर होत होते. आणि नंतर संध्याकाळी 7:30 वाजता हे सगळं हे बघू शकता माझी पूर्ण देशपांडे फॅमिली आणि मी आणि तेजून पण फोटो काढून घेतले. त्यानंतर चालू होता अल्पोपहार. तर सगळ्यांना इडली चटणी सर्व केली जात होती. त्याबरोबर बनवला होता गाजराचा हलवा स्वीटमध्ये. तर हे सगळं डेकोरेशन आणि पूर्ण सगळा कार्यक्रम पार पडल्यानंतर सगळ्यांनी मनसोक्त अल्पोपहाराचा आनंद घेतला. इथे बघू शकताय तुम्ही, हे सगळं व्हायला वाजले होते 8 पूर्ण. लहान मुलं आणि सगळ्यांना ओटी भरून हळदी कुंकू लावून सगळ्यांची ओटी भरून सगळ्यांना वाण देण्यात आलं. आणि इथे बघू शकताय तुम्ही माझी नणंद ऐश्वर्या. दागिने खूप छान दिसत होते.